नाही सर, मी खुश आहे सर. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मला खूप आवडणारं प्रोफेशन आहे आणि मी खूप उत्साहाने काम करतोय सर. सर डोंट वरी अबाउट इट. सॉरी अबाउट दिस. बरं उद्यापासून येशील ना? हो सर. म्हणजे काय, मी अगदी परफेक्ट वेळेवर येईन सर उद्या. काही काळजी करू नका तुम्ही. माझी आजी सर बघतेय माझ्याकडे. ठीक. ओके सर, ठेवतो. ओके. अच्छा अच्छा. काय माणूस आहे हा. फ्युनरल कसं झालं असं कोणी विचारतं का? मूर्ख कुठला. विनया, शकुंतला आजी वैद्य होते? अरे आता काय सांगू, एक एक किस्से तिचे. गप्प बस तू. तू पण काही बोलतोस. मी नाही काही, तुझा बॉस. काव्या, तू आता इथे काय करतेस? हे कधी आलात तुम्ही? आणि सुमित कुठे? कभी हमसे भी मिलने आया करो, दो चार बातें शाते किया कर. दो चार बातें म्हणे. कशाला त्रास देतोस तिला? काव्या सुमित आते. हे बघ, हाच माझा खरा मित्र. थँक्यू. खरा मित्र मी नाहीये. म्हणून काय लगेच फ्लर्ट करायचं का? फ्लर्ट नाही रे, मस्करी केली. हा, ये इकडे. माझ्या आजीने मला हेल्दी नूडल्स कसे बनवायचे ते शिकवले. मी तुला शिकवते, ये. शकुंतला. सुमित. काव्या. अगं कसा आहेस तू? मी बरा आहे. तू आधी बस. बस तू आधी. सुमित, तू नक्की बरा आहेस ना? काव्या, मी खरंच खूप बरा आहे. खूप रिलॅक्स आहे. ऍक्च्युली राघवच्या फार्म हाऊसवर जायचं डिसिजन बेस्ट होता. मी सगळे खूप रिलॅक्स झालो त्यामुळे. तिथे तुम्ही रिलॅक्स्ड होता आणि इथे माझी अवस्था काय होती माहितीये का तुला सुमित? काय तू असं अचानकपणे निघून गेलास? तिथे गेल्यावर मला साधा फोन सुद्धा नाही केलास तू. तुला माहिती मला तुझी किती काळ. सॉरी. ऍक्च्युली आय एम सॉरी. मी इथे तुला सॉरी म्हणायलाच आले होते. आय एम सॉरी सुमित, मी तुझी सरप्राईज बर्थडे पार्टी अरेंज केली. माझ्यामुळे सगळा घोळ झाला ना. तुझा बर्थडे मी स्पॉइल केला ना. अगं तू काय वेडी आहेस का काव्या? हे बघ, त्या दिवशी थोडी भांडणं झाली असतील, पण इट वॉज अ व्हेरी स्पेशल डे. नक्की? हो. लिहून देऊ का आता? नाही, नको. पण सुमित, नक्की काय झालं होतं? तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. इट्स परफेक्टली फाईन. नाही, तसं नाही. सांगतो. नाही, तसं नाही. आवडेल ना. म्हणजे काय, असं केलं मी कारण मला ही आयडिया आधी का नाही सुचली असं माझ्या डोक्यात आलं आणि मग मी असं केलं. नक्की का? हो. मग ठीक आहे. काय काय करता येईल. सुमेचं काय चाललंय रे? काय माहित, कोणाशी फोनवर बोलतोय, काय चाललंय काही कळत नाही. बघ ना यार. रात का या काका या. हॅलो हॅलो हॅलो. चंद्रमा मनमोह नाचे जैसे बिजुरियां
बाटली द्यायला आलो. तुमची. काका काका रोज रोज पिणं बरं नाहीये आणि या वयात तर नाहीच नाही. प्यायला नाही, द्यायला आलो होतो. द्यायला? आमच्याकडे अशी पद्धत आहे, कोणाची एखादी वस्तू घेतली तर पटकन परतफेड करून टाकायची. नाही ठीक आहे, पण त्यात 2च पेग होते. ही परतफेड करताना थोडी जास्तीची केली तर काही बिघडतं का? अजिबात नाही. त्या निमित्ताने संपवताना माझी आठवण तरी काढायला लेको काय? नक्की आठवण काढू काका, नक्की. नुसती नका काढू रे. त्या आठवणीसोबत मलाही त्या सोहळ्यात सामील करून घ्या ना. हा पण काका, मिसेस मोरेंना हे कळालं तर? काका प्लीज चिडू नका. ऍक्च्युली हा ना मुद्दाम करतो. म्हणजे तुम्ही आणि मोरे काकू. तू जेवण ऑर्डर केलंस? एक मिनिट. हा आमच्या दोघांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतो ना? आमच्या दोघांमध्ये काय म्हणत असतो आता? नाही काका, काका असं करेन का मी? जर तुमच्यात फूट पाडली तर त्या मिसेस मोरे राहतील का? मिसेस मोरे तू ना एक नंबरचा आगाऊ कार्ट आहेस, तुला सांगतो. मिसेस आगाऊ कार्ट आहे, नुसतं आगाऊ कार्ट आहे. मिसेस मोरे. विनय, हे जरा तिकडे ठेव रे, त्रास होतो. जरा बाजूला ठेव प्लीज. तिथे दिसतेच आहे रे. थँक्यू. काय मग कशी झाली पार्टी फार्म हाऊसवर? मी नसताना तुम्ही मजाच केली असणार रे. कसली मजा? का? बरं झालं काका तुम्ही नाही आलात ते. का रे काका? काका, काल रात्री नंतर आम्ही फार्म हाऊस विकायला काढला. विकायला काढलं अचानक? कारण काल रात्री नंतर आम्ही भीतीने कापत होतो. काय एवढं काय झालं? काल पार्टी झाल्यावर आम्ही झोपायला गेलो. तेव्हा लांबून आवाज येत होता, कुत्री भुंकण्याचा. अरे कुत्रीच ती नाही का भुंकणारच ते. काका, फक्त भुंकत नव्हती, मग लढत होती. अशी. मग तेवढ्यात दरवाजा वाजवल्याचा आवाज झाला. तू सुमित सर, हा तुमच्यासाठी आलाय. अरे वा सुमित, तुझा बर्थडे तर होऊन गेला, अजूनही तुला बुकेज येत आहेत. आणि पॉप्युलर. अच्छा. कालच्या मदतीबद्दल थँक्यू. मित्र असावा तर तुझ्यासारखा.